वेलकम स्टुडंट. इकडे आपण कोहेन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम बघतो आहे. तो तुमचा एक्सपेरिमेंट आहे. ओके. सो ॲक्च्युअल हा अल्गोरिदमचा आपण जे प्रोग्राम बनवणार त्यावेळी टफ वाटणार, कारण याची लेंथ खूप मोठी आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ट्राय करूया की अल्गोरिदम पूर्णपणे समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण प्रोग्रामकडे वळूया. ओके. सो याच्यामध्ये जो थेअरी पार्ट आहे ना, तो एकदम सोपा आहे आणि एकदम सरळ आहे. याच्यामध्ये बेसिक फंडा काय आहे, मी तुम्हाला मागच्या प्रॅक्टिकलच्या सुरुवातीला दाखवलेलं की विंडोईंग आणि क्लिपिंगबद्दल. सो परत एकदा सांगतो, हा जो रेक्टँग्युलर बॉक्स असतो ना, हा आपला सपोर्ट डिस्प्ले आहे. ओके. हा जो रेक्टँग्युलर बॉक्स असतो हा आपला जर डिस्प्ले आहे, तर याच्या बाहेर जाणारं जे पोर्शन आहे ना, ते आपल्याला दिसत नाही ना. ते फॉर एक्झाम्पल मी जर इकडनं अशी एक लाईन ड्रॉ केली, ओके, मग याच्या बाहेर जाणारा पोर्शन मला दिसतं का? नाही. सो मला ते क्लिप करावं लागतं, म्हणजे मला ते डिस्कार्ड करावं लागतं. म्हणजे जो पार्ट ह्या रेक्टँगलच्या आतमध्ये आहे तोच पार्ट फक्त विजिबल राहायला हवा. इट इज कॉल्ड ॲज क्लिपिंग. म्हणजे काय, बाहेरचं पोर्शन डिस्कार्ड करायचं. इट इज कॉल्ड ॲज क्लिपिंग. ही तुमची विंडो. ओके. आणि इकडे आपल्याला ऑब्जेक्ट दिसतात. ओके. सो दिस इज अवर व्ह्यू पोर्ट. आता वर्ड कोऑर्डिनेट आणि स्क्रीन कोऑर्डिनेट हे आपण डिस्कस केले. सो परत मी त्याच्यात जात नाही. आपण डायरेक्ट कोहेन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदममध्ये आता जम्प करूया. सो यांनी हा जो अल्गोरिदम आहे तो बनवला. याच्यामध्ये आपल्याला लाईन क्लिप करता येते. ओके. मग आता बघूया काय आहे ते. तुमच्या समोर जे दिसतं आहे तुम्हाला साधारण एक कोऑर्डिनेट्स असल्याचं लक्षात येईल. सो ही जी तुमची लाईन आहे दॅट इज एक्स मिनिमम अँड दिस इज एक्स मॅक्सिमम. ओके. ही तुमची लाईन कुठली आहे? एक्स मिनिमम आणि एक्स मॅक्सिमम. आणि ही तुमची वाय मॅक्सिमम आणि वाय मिनिमम अशा दोन लाईन्स आहेत. बरोबर. ओके. वेट अ सेकंड. ओके. सो आपण कोहेन सुदरलँडचा अल्गोरिदम बघतोय. सॉरी फॉर डिस्टर्ब. ओके. सो इथे आपण काय बघितलेलं, दिस इज अवर एक्स मिन अँड दिस इज अवर एक्स मॅक्स. म्हणजे हा तुमचा एक्स मिक्सचं लिमिट आहे आणि एक्स मॅक्झिममचं लिमिट आहे. त्याचप्रमाणे हा तुमचा वाय मॅक्झिमम आहे आणि तुमचा वाय मिनिमम आहे. ओके. मग आता हे 0 आणि 1 दिसत आहेत, ते ॲक्च्युअल काय आहेत? सो कन्फ्यूज होऊ नका. आपण कोहेन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदमसाठी काही कोड लिहितो आहे. आता हे कोड कोणते असतील तर TBRL कोड. ओके. सो मी स्लाईड चेंज करतो आहे, परत ह्या स्लाईडवर येईन. TBRL कोड, ह्याचा जो सिक्वेन्स आहे TBRL हा तुम्ही असाच ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे जे कोड आहेत हे लक्षात ठेवायला लागणार नाहीत, इझिली जनरेट होतील. सो व्हॉट इज TBRL? T फॉर टॉप, B फॉर बॉटम, R फॉर राईट अँड L फॉर लेफ्ट. ओके. सो हा आपला आहे TBRL कोड. ओके. मग आता या रिजनमध्ये TBRL जिकडे प्रेझेन्स असतील TBRL पैकी तिकडे आपण 1 देणार, अदरवाईज 0 येणार. फॉर एक्झाम्पल हा जो मिडल सेक्शन तुम्हाला दिसतोय, हा जो मिडल सेक्शन आहे, म्हणजे माऊसचा पॉइंटर बघा, हा जो मिडल सेक्शन आहे याच्यामध्ये हा टॉपला आहे का? नाही. म्हणून आपण काय दिलं इकडे 0, म्हणजे T0 झाला. त्यानंतर आफ्टर दॅट बॉटमला आहे का? नाही. राईटला आहे का? नाही. लेफ्ट काय आहे का? नाही. सो TBRL कोड ह्याचा किती आला? 0 0 0 0. आय एम अगेन रिपीट, you have to look for top, bottom, right and left. In this window our code is 0 0 0 0 because it is not at top, not at bottom, not in a left and not in the right. Okay. So that's why our TBRL code is 0 0 0 0. So look for this. या ठिकाणी फक्त तुमचा जो TBR हे तिन्ही 0 राहतील. फक्त L म्हणजे लेफ्ट आहे ना, ही बाजू लेफ्ट आहे ना, याची ह्या स्क्वेअरच्या ही बाजू लेफ्ट आहे आणि ही बाजू राईट आहे. म्हणून हा टॉपला पण नाही आहे, बॉटमला पण नाही आहे, लेफ्टला पण नाही. सॉरी, TBRL राईटला पण नाही आहे, पण लेफ्टला आहे. दॅट्स वाय हिअर वी राईट 1. ओके. मग इथे काय झालं, हा टॉपला पण नाही, बॉटमला पण नाही, बरोबर ना, पण राईटला आहे आणि लेफ्टला नाही. सो दॅट्स हिअर कोड इज 0 0 1 0. होपसो तुम्हाला क्लिअर झालं असेल. इथे 1 0 0 का आहे? कारण हा टॉपला आहे, बॉटमला नाही आहे, राईटला नाही, लेफ्टला नाही. ओके. मग इथे 0 1 0 0 का आहे? कारण हा बॉटमला आहे, टॉपला नाही, लेफ्टला नाही, राईटला नाही. इकडे बघा, हा बॉटमला आहे प्लस लेफ्टला आहे. सो T नंतर T0 झाला, B1 झाला कारण हा बॉटमला आहे. त्यानंतर TBRL R0 झाला कारण हा राईटला नाही, पण Lला 1 झाला कारण हा लेफ्टला आहे. त्याचप्रमाणे इकडे बघा, टॉपला आणि लेफ्टला 1 आहे, बाकी
BL म्हणजे TBRL म्हणजे बी आणि आरला 0 आहे, बॉटम आणि राईटला 0 आहे. इथे पण बॉटम आणि लेफ्टला 0 आहे, कारण ही बाजू टॉप आणि आरची आहे. सो होप सो तुम्हाला हे सगळे रिजन कोड क्लिअर झाले असतील. रिजन कोड क्लिअर झाल्याशिवाय कोहेन-सुदरलँड अल्गोरिदम समजणार नाही. सो रिजन कोड आधी पूर्णपणे बघून घ्यायचे. ओके, आफ्टर दॅट इकडे बघा आपण एक नियम लिहिला आहे. एक्स हा जर लहान असेल एक्स मीनपेक्षा, सपोज इकडे बघा मी एक रफ एक स्ट्रक्चर काढलं आहे. त्याच्यामध्ये पी आणि क्यू ही एक आपली लाईन आहे आणि हे त्याचे एंड पॉईंट आहे. ओके, जर एक्स हा लहान असेल एक्स मीनपेक्षा, म्हणजे हा एक्स आहे आणि हा जर लहान आहे एक्स मीन, आता तुम्हाला माहिती आहे ना ही आपली लाईन ही कुठली आहे, एक्स मीन, आणि ही एक्स मॅक्स, त्याचप्रमाणे ही वाय मॅक्स आणि वाय मीन. जर एक्स हा लहान असेल एक्स मीनपेक्षा, जर एक्स हा लहान असेल ह्या लाईनपेक्षा, तर आपण लेफ्ट साईडला राहतो, बरोबर ना. आणि जर एक्स मॅक्सपेक्षा लहान असेल तर एल मोठा असेल तर आपण राईट साईडला राहतो. बघा ही तुमची एक्स मीन आहे, याच्या अगोदर जर एक्स असेल तर ऑब्वियसली आपण लेफ्टला राहतो, आणि जर एक्स इज ग्रेटर दॅन एक्स मॅक्स असेल तर आपण राईटला राहतो. त्याचप्रमाणे वायपेक्षा जर आपण लहान असतो, म्हणजे वाय हा वाय मीन आहे ना, याच्यापेक्षा जरी एखादी लाईन लहान असेल तर आपण कुठे राहणार, बॉटमला. आणि जर वायपेक्षा एखादी लाईन मोठी असेल वाय मॅक्सपेक्षा, तर आपण कुठे राहणार, टॉपला. ओके, सो सिम्पल फंडे आहे. त्यानंतर मी पुढच्या स्लाईडवर जातो आहे. आता आपण स्युडो कोड पहिल्यांदा बघतो आहे. सो बघा, असाइन म्हणजे आता आपण ॲक्च्युअल काय प्रोसेस करायची लाईन क्लिप करण्यासाठी इन कोहेन-सुदरलँड अल्गोरिदम ते बघतो आहे. पहिलं काय आहे, असाइन द रिजन कोड फॉर 2 एंड पॉईंट ऑफ द गिवन लाईन. म्हणजेच काय, रिजन कोड असाइन करायचा. आता आपण इकडे बघूया, आपण आता पी आणि ओके आपण आधी ए आणि बीसाठी घेऊया. म्हणजे सपोज करा माझी लाईन पूर्णपणे रेक्टँगलच्या आतमध्ये येते. हे आता आपल्याला बघून कळतं आहे, पण मशीनला कॅल्क्युलेशन करावंच लागणार. सो ए आणि बी ही आपली आहे, याला आपल्याला 2 रिजन कोड द्यायचं आहे. सो याचा रिजन कोड काय येणार, एचा रिजन कोड येणार 0 0 0 0 आणि बीचा रिजन कोड पण येणार 0 0 0 0. ओके, पुढे बघा, इफ द बोथ हॅव रिजन कोड 0 0 0 0 देन लाईन इज कम्प्लिटली ॲक्सेप्टेड. म्हणजेच काय, जर दोघांचाही रिजन कोड 0 0 0 असेल, याचा अर्थ काय, लाईन कम्प्लिटली ॲक्सेप्टेबल आहे. कशासाठी, कारण लाईन ही पूर्णपणे ह्या विंडोच्या ह्या व्ह्यूपोर्टच्या पूर्णपणे आतमध्ये आहे. ओके, लाईन इज कम्प्लिटली इनसाइड. ओके, तसं जर नसेल, म्हणजेच काय, दोघांचे रिजन कोड जर 0 0 येत नसेल तर परफॉर्म लॉजिकल अँड ऑपरेशन फॉर बोथ रिजन. तर आपल्याला लॉजिकल अँड ऑपरेशन करावं लागेल. आणि जर त्याचा रिझल्ट हा नॉन झिरो झाला तर लाईन इज आउटसाईड आहे, अदरवाईज लाईन इज पार्शियली इनसाईड आहे. ओके, आता कळलं नसेल टेन्शन घ्यायचं नाही. बघा क्लिअरली सांगतो आहे. पहिली कंडिशन काय आहे, तुम्ही जी लाईन मारलात बरोबर ना, त्या लाईनचा जो स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट आहे, ह्या दोघांचेही जर एंड पॉईंटचे रिजन कोड 0 0 0 असतील तर लाईन कम्प्लिटली आतमध्ये आहे. सो वी सेड दॅट द लाईन इज कम्प्लिटली ॲक्सेप्टेबल. सपोज अशी पी आणि क्यू लाईन आहे हां, तर याचा एकाचा रिजन कोड काय येणार 0 0 0 1 आणि दुसऱ्याचा रिजन कोड काय येणार, जिकडे राहतो तो म्हणजे पी ह्या भागात राहतो म्हणून याचा रिजन कोड 0 0 0 1 आणि क्यूचा 1 ट्रिपल टाईम 0. सो त्यांनी काय सांगितलं आहे, जर दोघांचेही रिजन कोड हे 0 0 0 0 नसतील तर त्यांच्या रिजन कोडची लॉजिकल अँड ऑपरेशन करायची. मग लॉजिकल अँड ऑपरेशन बघा मी इथे केलेलं आहे. टीचा रिजन कोड आहे 0 0 0 1. सो इकडे 0 0 0 1 लिहिलं आणि क्यूचा रिजन कोड आहे 1 0 0 0. सो 1 0 0 0 मी इकडेच लिहिलं. लॉजिकल अँडचं तुम्हाला माहिती आहे ना, लॉजिकल अँडला ॲटलिस्ट म्हणजे 1 येण्यासाठी 2दा 1 लागतं, म्हणजे 1 1 1. बाकी सगळे 0 0 0 1 0 0 0 1 0 1 1 फक्त 1. सो इकडे लॉजिकल अँड ऑपरेशन केलं तर 1 आणि 0चा आन्सर 0 येतं, 0 आणि 0चा आन्सर 0 येतं, 0 आणि 0चा आन्सर 0 येतं, फक्त 0 आणि 1चा आन्सर 0 आणि 1चा आन्सर पण 0 येतं. सो जेव्हा असा आन्सर भेटेल ना, तेव्हा तुम्ही सांगू शकता तर लाईनचा काही भाग हा त्या विंडोच्या आतमध्ये आहे, बाकीचा भाग बाहेर आहे. ओके, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, लाईन इज पार्शियली इनसाइड, म्हणजे लाईनचा काही भाग हा आतमध्ये आहे. ओके, सो बघा पी आणि क्यूचा आपण जे लॉजिकल अँड ऑपरेशन केलं ते आपल्याला हे मिळालं. ओके, मग म्हणूनच आपण इकडे लिहिलं आहे बघा, इफ द रिझल्ट इज नॉन झिरो, म्हणजे काय, 0 नसेल तर लाईन आउटसाईड आहे. इकडे 0 आला म्हणजे लाईन थोडीशी इनसाईड आहे. ओके, आता आउटसाईडचं एक्झाम्पल बघूया. हा झाला एक्स आणि हा झाला तुमचा वाय.
मग ह्या एक्स आणि वायचं मी जर लॉजिकल अँड ऑपरेशन केलं तर बघा 0 0 1 0 हा माझा वाय झाला आणि 0 1 1 0 हा माझा एक्स झाला. आता याचं मी लॉजिकल अँड ऑपरेशन केलं तर बघा इकडे 1 आणि 1 येतो आहे, त्याच्यामुळे हा नॉन झिरो आकडे येत नाही. याचं माझं आन्सर काय येतं 0 0 1 0. सो दॅट्स वाय लाईन इज कम्प्लिटली आउटसाईड. म्हणजे जिथे माझं आन्सर नॉन झिरो येतं तिथे माझी लाईन ही कम्प्लिटली आउटसाईड असेल आणि ते जर 0 आलं तर माझी लाईन पार्शियली इनसाईड आहे. सो इतका नियम सगळ्यांना कळला. परत रिपीट करतो, जर एखाद्या लाईनचे दोन्ही कोऑर्डिनेट 4 टाइम्स 0 येत असतील तर ती लाईन कम्प्लिटली ॲक्सेप्टेबल आहे. जर तसं होत म्हणजे जर तसं नसेल म्हणजे 4 टाइम्स 0 येत नसतील तर आपल्याला लॉजिकल अँड ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. त्याचं जर आन्सर 4 टाइम्स 0 आलं तर ती लाईन थोडीशी आतमध्ये आहे. आणि तरीही आणि एक कंडिशन आली की आपण दोघांच्या रिजन कोडचं कॅल्क्युलेशन केलं आणि त्याच्यापैकी जे आन्सर आलं त्याच्यामध्ये कुठेही 1 आला म्हणजेच काय 0 आन्सर आलं नाही तर ती लाईन कम्प्लिटली आउटसाईड आहे. फॉर एक्झाम्पल दिस लाईन. ओके, पुढे बघा. चेंज द एंड पॉईंट ऑफ द लाईन दॅट इज आउटसाइड गिवन रेक्टँगल. फाइंड इंटरसेक्शन पॉईंट, रिप्लेस एंड पॉईंट विथ द इंटरसेक्शन पॉईंट अँड अपडेट रिजन कोड. रिपीट द स्टेप 2 until the line is totally acceptable or rejectable. ओके, मी थोडक्यात काय सांगितलं, आता आपण ही कम्प्लिटली ॲक्सेप्ट केलीच आहे, ही रिजेक्टच झाली आहे, पण ही जी आहे ती पार्शली आहे ना. मग ह्याला थोडी जितकं आतमध्ये आहे तितकं घेऊन बाहेरची क्लिप करायची आहे. मग त्याच्यासाठी मी काय केलं, हा कुठला आहे माझा एक्स मीन आहे बरोबर ना, आणि हा एक्स मॅक्स, त्याचप्रमाणे हा वाय मॅक्स आहे आणि हा वाय मीन. मग पीच्या लाईनीचं एक्स मीनशी इंटरसेक्शन कुठे होतं आहे तर ह्या पॉईंटला. मग मी याचा एंड पॉईंट आहे तो इथे शिफ्ट करेन. त्याचप्रमाणे ही जी क्यू आहे ना म्हणजे पी आणि क्यू आहे ते इकडे वाय मॅक्सला त्याचं इकडे इंटरसेक्शन होतं आहे. सो मी हा जो क्यू आहे ना तो इकडनं इकडे शिफ्ट करेन आणि बाहेरचं जे राहिलं आहे ते क्लिप करून टाकेन. ही बेसिक आयडिया आहे आपल्या कोहेन-सुदरलँड अल्गोरिदमची. ओके, आता हा अल्गोरिदम बघा डिरेक्टली तसंच सांगितलेलं आहे. असाइन अ रिजन कोड टू बोथ एंड पॉईंट C0 आणि C1. म्हणजेच काय आहे, लाईनचं नाव आपण C0 C1 घेतलं. इकडे बघा लिहिलं आहे इफ C0 ऑर ऑपरेशन केलं C1शी आणि त्याचं जर आन्सर 0 0 0 0 आलं तर लाईन इज कम्प्लिटली इनसाईड. म्हणजेच काय आहे, मग अशी जसं सांगितलं की दोन्हीही एंड पॉईंटचे रिजन कोड जर 0 0 0 0 येत असतील तर लाईन इज कम्प्लिटली इनसाईड आहे. ॲक्च्युअल प्रोसिजरप्रमाणे इकडे ऑर ऑपरेशन करावं लागतं पण शेवटी तेच होतं, कारण 0 0 0 0 प्लस 0 0 0 0 यांचं जर आपण ऑर ऑपरेशन केलं तर आन्सर विल बी 0. त्याच्यामुळे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून इकडे आपण ऑर ऑपरेशन करतो आहे. ओके, एल्स इफ जर असं नसेल म्हणजेच काय, त्या दोन्ही लाईनीचा कोड 0 0 0 नसेल तर अँड ऑपरेशन करा आणि अँड ऑपरेशनचा आन्सर जर 4 टाइम्स 0 आलं नाही तर समजून जा जर लाईन बाहेरच आहे. म्हणून बघा आपण एक लिहिलं आहे रिजेक्टेड, डायरेक्ट रिजेक्ट करून टाका. एल्स क्लिप करायची आणि नाहीतर काय करायचं, क्लिप्स करायची. मग क्लिप करताना जेव्हा तुम्हाला वायची व्हॅल्यू हवी असेल तेव्हा हा फॉर्म्युला वापरायचा आणि एक्सची व्हॅल्यू हवी असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. म्हणून बघा इकडे दिलं आहे क्लिप इफ द लाईन क्रॉस एक्स मॅक्स ऑर एक्स मिन ऑर एक्स मॅक्स. म्हणजे लाईन जर एक्स मिन किंवा एक्स मॅक्सकडनं जात असेल तर त्याला वाय पॉईंटची गरज आहे. फॉर एक्झाम्पल मी इकडे सांगतो, ही जी लाईन आहे ना ही इकडे कोणाला इंटरसेक्ट होते आहे, एक्स मिनला. मग एक्स मिनला इंटरसेक्ट होते आहे म्हणजे ह्याच्याकडे टोटली एक्सची व्हॅल्यू आहे बरोबर ना, पण वायची व्हॅल्यू नाही. मग त्याच्यासाठी मला हा फॉर्म्युला लागेल बरोबर, वाय इज इक्वल टू, आणि इथे बघा ती वाय मॅक्सला हिट होते इथे. म्हणजेच काय, इकडे वाय मॅक्सची व्हॅल्यू आहे पण कोणाची नाही आहे, एक्सची व्हॅल्यू नाही. मग त्याच्यासाठी मला हा फॉर्म्युला लागेल. ओके, मग त्याच्यानंतर व्हेरीफाय करायचं एक्स मीन इज लेस दॅन एक्स आणि एक्स मॅक्स एक्स मीन इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन एक्स मॅक्स. त्याचप्रमाणे वाय इज लेस दॅन वाय मेन इज लेस दॅन वाय इज लेस दॅन वाय मॅक्स. ओके, आणि ही जी कंडिशन आहे ना ती जर सॅटिस्फाय झाली तर लाईनला काहीच प्रॉब्लेम नाही, अदरवाईज लाईन तुम्ही रिजेक्ट करणार. ओके, थोडक्यात इकडे तुम्ही क्लिपिंग करून दाखवली. दॅट्स इट. हा आपला अल्गोरिदम होता. सो आता प्रोग्रामकडे वळूया. प्रोग्राम कोहेन-सुदरलँड अल्गोरिदम. ओके, आता हा जरा कोड बघा लांब आहे पण डोंट वरी, इझी करूया. बघा, हॅश इन्क्लूड ग्राफिक्स कोनिओ stdio.h आणि math.h हे आपण काय केलं आहे, लायब्ररी इन्क्लूड केले आहेत. आता याच्यामध्ये ना
आपण रिजन कोड जो आहे त्याच्यासाठी ॲरे वापरला आहे. ओके, आता त्याच्यानंतर वाय मॅक्स वगैरे किंवा एक्स मिन एक्स मॅक्स ह्याच्या व्हॅल्यू आपण घेण्यासाठी त्याचे इंटिजर्स डिक्लेअर केले आहेत. फ्लॅग एक घेतला आहे. फ्लॅगचं कसं ते कशासाठी ते मग सांगतो, कारण फ्लॅगवरनंच आपण लाईन इज कम्प्लिटली इनसाइड और आउटसाइड किंवा ॲक्सेप्टेबल और रिजेक्टेबल ते कन्क्लुजन काढणार आहोत. ओके, आफ्टर दॅट हे आपण इनिट ग्राफ करून घेतलं. इकडनं आपला अल्गोरिदम स्टार्ट झाला. सो प्रिंट एफ केलं आपण कोहेन-सुदरलँड क्लिपिंग अल्गोरिदम. आता युजरकडनं आपण या व्हॅल्यू एंटर करून घेतल्या लाईनच्या वगैरे. ओके, त्याच्यानंतर एंटर करून घेतल्यानंतर क्लिअर डिवाइस विच इज वर्क लाईक CLR SCR इन ग्राफिक्स. ओके, आफ्टर दॅट रेक्टँगल. पहिल्यांदा आपण काय रेक्टँगल ड्रॉ केला आणि रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर युजरने दिलेल्या कोऑर्डिनेटप्रमाणे लाईन ड्रॉ केली. तर तुम्ही म्हणाल हे काय आहे 0 0 600 0. तर आपल्याला एक आपण स्क्रीनच्या आउटसाईड एक लाईन काढली आहे. तुम्हाला आउटपुट बघितल्यावर लक्षात येईल. सो ती आपण ह्याच्या थ्रू दिली आहे. ओके, त्याच्यानंतर इकडे बघा, जर वाय हा जर मोठा असेल वाय मॅक्सपेक्षा, ओके, वाय जर मोठा असेल वाय मॅक्सपेक्षा तर त्याचा रिजन कोड काय येणार. सो हे जे सगळे आहेत ना, हे जे सगळे कंडिशन आहेत तुम्हाला खूप सारे दिसतील कंडिशन. या साऱ्या कंडिशन ह्या रिजन कोडसाठी आहेत. ओके, रिजन कोडसाठी आपण त्या कंडिशन टाकल्या आणि याच्यामध्ये फ्लॅग बघा 1ला सेट आहे. सो ह्याचं कॅल्क्युलेशन करून जेव्हा फ्लॅग 0ला सेट होईल तेव्हा आपण काय म्हणतो, तर नो नीड टू क्लिप बिकॉज इट इज ऑलरेडी इनसाइड दी विंडो. म्हणजे आपल्याला एक मेसेज प्रिंट करायचा आहे की क्लिप करण्याची गरज नाही. म्हणजेच काय, आपण इकडे कॅल्क्युलेट करून काढलं की फ्लॅगचा आन्सर 0 येत आहे. ओके, मग फ्लॅग जर 1 असेल तर काय, म्हणजेच काय, तर आता आपण कम्प्लिटली इनसाईडसाठी काढलं. आता कम्प्लिटली आउटसाईडसाठी आपण ही कंडिशन डिस्कस केली. इकडे बघा आपण लॉजिकल अँडचं ऑपरेशन परफॉर्म केलं आहे आणि त्याच्यातनं जर आपलं ॲक्सेप्टेबल जे आन्सर आहे ते आलं नाही तर आपण काय म्हणणार, द लाईन इज आउटसाईड. ओके, पूर्णपणे आउटसाईड आहे, त्याच्यामुळे त्याच्या पुढे ऑपरेशन करू नका. आता पार्शियलीसाठी तुम्हाला हा स्लोपचा फॉर्म्युला वापरावा लागणार जो आपण मगाशी डिस्कस केला आपल्या PPTमध्ये. ओके, हा बघा, हा आपण फॉर्म्युला वापरला. जर y इज इक्वल टू y1 प्लस m, म्हणजे स्लोपचा फॉर्म्युला आपण इकडे कसा वापरला, जर पॉईंट इकडे इंटरसेक्ट करतो आहे तर इकडनं तुम्हाला एक्सची व्हॅल्यू माहिती आहे, आपण वायची व्हॅल्यू माहिती नाही, त्याच्यासाठी आपण तो वायचा फॉर्म्युला वापरणार. आणि इकडे तुम्हाला वायची व्हॅल्यू माहिती आहे, आपण एक्सची माहिती नाही, त्याच्यासाठी आपण एक्सचा फॉर्म्युला वापरणार. सो इथे तो फॉर्म्युला वापरून तुम्ही ॲक्च्युअल हा जो पार्शियली आउटसाईड आहे तो करून तुमची जी लाईन आहे ती क्लिप केली. ओके, सो आफ्टर दॅट तुम्हाला आता फायनली, ओके, हे रिजन कोडच आहेत. म्हणजे कुठल्या, जसं आपण इकडे म्हणतो आहे ना की ओके, ही लाईन जी आहे, जसं आपला स्युडो कोड बघा काय सांगत होता की लाईन फाइंड द इंटरसेक्शन पॉईंट अँड द रिप्लेस द एंड पॉईंट विथ इंटरसेक्शन पॉईंट अँड अपडेट द रिजन कोड आणि रिपीट द स्टेप 2 अंटिल द लाईन इज टोटली ॲक्सेप्टेबल ऑर रिजेक्टेड. म्हणजेच काय, स्टेप 2 आपण रिपीट करत राहतो आहे. सो आपल्याला इकडे इंटरसेक्शन पॉईंट चेंज करायचे आहेत आणि त्याच्यानंतर लाईन क्लिप करायची. सो त्याच्यासाठी आपण हा प्रोग्रामिंगचा कोड लिहिलेला आहे. ओके, आफ्टर दॅट इकडे रिजन कोड वगैरे यांची मदत घेऊन तुम्ही आफ्टर दॅट इकडे फायनली लाईन क्लिप केली. त्यानंतर आपल्याला परत क्लिप झालेलं ग्राफिक्स रिड्रॉ करायचं आहे. त्याच्यासाठी आपण अगेन क्लिअर व्ह्यूपोर्ट केला आणि त्याच्यानंतर रेक्टँगल, म्हणजेच तो पहिल्यांदा रेक्टँगल काढला. हे युजरने दिलेल्या व्हॅल्यू आहेत. त्याच्यानंतर याच्या बाजूला 2 ज्या माझ्या आउटपुटच्या लाईनी आहेत त्या काढल्या. म्हणजे ह्या लाईन्स कुठल्या आहेत माहिती आहे, हे बघा, ह्या ज्या दिसत आहेत ना बाहेर त्या लाईन्स आहेत. ओके, सो कन्फ्यूज होऊ नका. 0 0 600 0 आणि 0 0 0 600 ह्या फक्त बाहेर दिसण्यासाठी आहेत. आफ्टर दॅट सेट कलर रेड, म्हणजेच काय, आपण जी लाईन क्लिक केली ना ती आपल्याला रेड कलरमध्ये दिसायला हवी आणि मग क्लिप झालेल्या लाईनची कमांड. ओके, सो बघा इकडे पहिल्यांदा आउटपुट, इकडे कोइन्सिडन्स अल्गोरिदम जसं आपण वरती लिहिलं तसं आलं. त्यानंतर इकडे काय घेतलं, एंटर एक्स मिन वाय मिन, त्यानंतर एक्स मॅक्स वाय मॅक्स व्हॅल्यू एंटर केल्या 100 100 400 400. प्लीज एंटर इंटरनल पॉईंट एक्स अँड वाय 150 आणि हे किती आहे 180. आणि नाव फायनल पॉईंट, म्हणजेच काय, x1 y1 आणि हा x2 y2 एंटर केला. एंटर केल्यानंतर आपल्याला साधारण कळतं आहे की ही तुमची विंडो आहे. ओके,
ही जी आहे ती आपण मगाशी 600 वगैरे लिहित होतो ना, त्याच्यासाठीची आहे ती. सो याच्याकडे लक्ष देऊ नका. ही तुम्ही घेतलेली व्ह्यू पॉईंट आहे, सॉरी व्ह्यू बोर्ड आहे, ज्याच्यामध्ये ही तुमची काय आहे, लाईन ड्रॉ केलेली आहे. मग याच्यातला हा भाग बाहेर आहे ना, मग तसं बघायला गेलं तर ह्या भागाचा रिजन कोड काय होतं, 0000, आणि ह्या भागाचा टॉपला आहे का नाही, बॉटमला आहे का, येस, राईटला नाही, लेफ्टला नाही, सो 0100. मग या दोघांचं जर आपण अँड ऑपरेशन केलं तर आन्सर 0000 येतं. म्हणजेच काय, द लाईन इज पार्शियली इनसाईड, लाईन कुठेतरी पार्शियली इनसाईड आहे. सो दॅट्स इट. त्याच्यामुळे आपण काय करणार, ती लाईन क्लिप करणार मगाशी बघितलेल्या अल्गोरिदमने. सो आपण मगाशी इकडे म्हटलं ना की क्लिप झालेल्या लाईनचा कलर जो आहे तो वेगळा दिसायला हवा, म्हणून इकडे सेट कलर रेड लिहिल्यामुळे फायनली आपला आन्सर रेड आलेला आहे. ओके, सो दॅट्स इट. हा आपला होता कोहेन-सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम. फक्त एक लक्षात ठेवा, TBRL कोडची ऑर्डर बदलू नका. पहिल्यांदा टॉप आहे, मग बॉटम आहे, मग राईट आहे, आणि मग लेफ्ट आहे. ओके, दॅट्स इट. थँक्यू.